वारसा हक्काच्या वेळी कोण आपलं आणि कोण परक हे कसं कळतं? नंबर 1, हक्काची वेळ आली की गोड बोलण्यापेक्षा कागदपत्र काय सांगतात ते पहा. वारसा हक्काचा विषय निघाला की अनेक वर्षांची नाती अचानक वेगळ्या पद्धतीने दिसू लागतात. आधी आपण सगळे भाऊ बहिणी आहोत, आपल्यात कशाला कागद, असं म्हणणारी व्यक्ती नंतर स्वतःच्या हक्कासाठी कागदपत्रांचा आधार घेऊ शकते. त्यामुळे भावनिक बोलण्यापेक्षा मालमत्तेची कागदपत्र, वारसांची माहिती, मृत्यूपत्र असल्यास त्याची वैधता आणि संबंधित नोंदी व्यवस्थित तपासणं महत्त्वाचं आहे. ज्याला खरंच न्याय हवा असतो तो स्पष्ट कागदपत्रांपासून पळत नाही, मात्र फक्त एखाद्या व्यक्तीकडे कागद आहे किंवा नाही यावरून अंतिम हक्क ठरवतो असं समजू नका. वारसा हक्काचे नियम परिस्थितीनुसार बदलू शकतात. गरज असल्यास योग्य कायदेशीर सल्ला घ्या. नंबर 2, वाटणीच्या वेळी जो न्यायाची भाषा करतो त्याची कृतीही पहा. वारसा हक्काच्या वेळी प्रत्येकजण मला न्याय हवा असं म्हणू शकतो, पण खरी परीक्षा तेव्हा होते जेव्हा स्वतःच्या वाट्यापेक्षा दुसऱ्यांचा कायदेशीर किंवा योग्य हक्क मान्य करण्याची वेळ येते. एखादा भाऊ किंवा नातेवाईक स्वतःचा हिस्सा मागताना इतर वारसांचा हिस्सा कमी करण्याचा प्रयत्न करत असेल, माहिती लपवत असेल किंवा दबाव आणत असेल तर त्या वागण्याकडे दुर्लक्ष करू नका. न्याय फक्त स्वतःसाठी मागायचा नसतो, समोरच्याचा योग्य हक्कही मान्य करण्याची तयारी असावी लागते. म्हणून आपलं कोण आणि परक कोण हे फक्त कोण तुमच्यासाठी गोड बोलते यावरून ठरवू नका. वाटणीच्या वेळी कोण न्याय्यपणे वागतो हे पहा. नंबर 3, माहिती लपवणारा माणूस कितीही जवळचा असला तरी सावध राहा. मालमत्तेची कागदपत्र कुठे आहेत, कोणत्या जमिनी आहेत, कोणत्या मालमत्तेबाबत कोणती नोंद आहे, कर्ज किंवा व्यवहार आहेत का, याबाबत एखादी व्यक्ती सतत माहिती टाळत असेल तर प्रश्न विचारणं आवश्यक आहे. तुला माझ्यावर विश्वास नाही का, असं भावनिक बोलून माहितीपासून दूर ठेवणं हा पारदर्शकतेचा पर्याय नाही. वारसा हक्काचा विषय असेल तर संबंधित वारसांना आवश्यक माहिती व्यवस्थित मिळणं महत्त्वाचं असतं. विश्वास ठेवणं चांगलं, पण मालमत्तेच्या बाबतीत अंधविश्वास ठेवणं धोकादायक ठरू शकतं. शक्य असेल तेव्हा महत्त्वाची माहिती लेखी स्वरूपात ठेवा आणि कागदपत्रांचा प्रती संबंधित व्यक्तींना उपलब्ध करून द्या. नंबर 4, तुझ्या नावावर काहीच नाही असं कोणी सांगितलं तर लगेच विश्वास ठेवू नका. वारसा हक्काच्या वेळी सर्वात मोठी चूक म्हणजे फक्त कोणीतरी सांगितलेल्या माहितीवर आपला हक्क सोडून देणे. एखादी व्यक्ती, तुझा काही हिस्सा नाही, सगळं माझ्या नावावर आहे, बाबांनी मला दिलं होतं, तुला यात काही मिळणार नाही असं सांगत असेल तर त्यावर भावनेने निर्णय घेऊ नका. संबंधित कागदपत्र आणि लागू असलेला कायदा तपासणं आवश्यक आहे. तुमचा हक्क आहे की नाही हे नातेवाईकांच्या बोलण्यावर नाही तर लागू कायदा आणि वैध कागदपत्रांवर ठरतं. विशेषतः हिंदू वारसा हक्क, मृत्यूपत्र, संयुक्त कुटुंबाची मालमत्ता, स्वअर्जित मालमत्ता किंवा आधीची वाटणी अशा परिस्थितीमध्ये नियम वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ कायदेशीर सल्ला घेणं सुरक्षित आहे. नंबर 5, सही करून घेण्याची घाई करण्यापासून विशेष सावध राहा. इथे फक्त सही कर ही साधी प्रक्रिया आहे, नंतर सगळं समजावून सांगतो, काही नुकसान होणार नाही अशा शब्दावर कोणताही वारसा हक्काच्या कागदावर घाईघाईने सही करू नका. तुम्हाला कागदांचा अर्थ समजला नसेल तर तो आधी पूर्ण वाचा. आवश्यक असल्यास स्वतंत्र कायदेशीर सल्ला घ्या आणि तुम्ही नेमकं कशावर सही करत आहात हे समजून घ्या. कारण एकदा एखाद्या दस्तऐवजावर सही केल्यानंतर त्याचा परिणाम काय होईल हे परिस्थितीनुसार गंभीर असू शकतं. नातं जवळचं असलं तरी कागद वाचल्याशिवाय सही करू नका. हा विश्वास नाही, ही स्वतःच्या हक्कबाबतीची जबाबदारी आहे. नंबर 6, शेवटी कोण आपलं हे वाटणीच्या वेळी नव्हे तर न्यायाच्या वेळी कळतं. वारसा हक्काच्या वेळी खरी परीक्षा पैशाची किंवा जमिनीची नसते, ती नात्यांची असते. तुमचा हिस्सा कमी करण्यासाठी कोण तुमच्यावर दबाव आणतो, कोण तुम्हाला चुकीची माहिती देतो, कोण तुमच्यात आणि इतर वारसामध्ये गैरसमज निर्माण करतो आणि कोण शांतपणे ज्याचा जो कायदेशीर हक्क आहे तो आपल्याला त्याला मिळू देणे असं म्हणतो. यातून माणसाची खरी भूमिका समोर येते. पण याच वेळी प्रत्येक मतभेदाला विश्वासघात समजू नका. हक्क मागणं म्हणजे नातं तोडणं नाही आणि स्वतःचा हक्क देणं म्हणजेच मोठेपणा नाही. योग्य हक्क स्पष्ट कागदपत्र
पारदर्शक चर्चा आणि कायदेशीर प्रक्रिया याचा आधार घेऊन निर्णय घेणं सर्वांसाठी चांगलं ठरतं. नातं जपायचं असेल तर भावना जपा, पण मालमत्तेचा विषय असेल तर भावनेसोबत कागदपत्र आणि कायदा दोन्ही समजून घ्या. नंबर 7, आपण घरचे आहोत, कागदांची गरज नाही असं म्हणणाऱ्यांकडे लक्ष द्या. नातं जवळचं असेल तर विश्वास असणं साहजिक आहे, पण वारसा हक्क, जमीन, घर किंवा पैशांचा विषय आला की फक्त तोंडी बोलण्यावर अवलंबून राहणं योग्य नाही. आज सगळे एकत्र असतील पण उद्या परिस्थिती बदलली तर नेमकं काय ठरलं होतं यावरच वाद होऊ शकतो. त्यामुळे घरातील व्यक्तीवर अविश्वास दाखवण्यासाठी नव्हे तर भविष्यात गैरसमज होऊ नयेत म्हणून महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट आणि शक्यतो लेखी ठेवणं चांगलं. जिथे हक्काचा प्रश्न असतो तिथे नातं जपतानाच पारदर्शकता ठेवणं आवश्यक असतं. नंबर 8, तुमच्यावर भावनिक दबाव आणून हक्क सोडायला सांगितलं जात असेल तर सावध व्हा. आपण भावंड आहोत, तुला पैशाची काय गरज, आईवडिलांची मालमत्ता आहे, त्यात हिशोब कशाला, तू सही केली नाहीस तर घरात फूट पडेल. अशा भावनिक वाक्यांचा वापर करून तुम्हाला तुमचा हक्क सोडायला भाग पाडलं जात असेल तर थांबा आणि विचार करा. नातं टिकवण्यासाठी स्वेच्छेने काही देणं आणि दबावाखाली हक्क सोडणं यात मोठा फरक आहे. तुमच्या भावनांचा आदर करणारा माणूस तुम्हाला निर्णयासाठी वेळ देतो. तुमच्यावर घाई किंवा दबाव टाकणारा माणूस तुमच्या कमकुवत भावनेचा फायदा घेत असू शकतो. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी कागद समजून घ्या आणि आवश्यक असल्यास स्वातंत्र्य सल्ला घ्या. नंबर 9, तुझ्यासाठी मी सगळं करतो म्हणणारा प्रत्यक्षात काय करतो ते पहा. काही लोक शब्दांनी खूप जवळचे वाटतात, ते सतत तुमची काळजी घेत असल्याचं सांगतात, पण वारसा हक्काच्या वेळी महत्त्वाची माहिती देत नाहीत. बैठकीपासून दूर ठेवतात किंवा निर्णय तुमच्या अनुपस्थित घेण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी शब्दांपेक्षा कृतीकडे पहा. तुम्हाला बैठकीत सहभागी करून घेतलं जातं का, संबंधित माहिती सांगितली जाते का, तुमचे प्रश्न ऐकले जातात का. खरं आपलेपण फक्त मी तुझ्यासोबत आहे म्हणण्यात नसतं, तुमचा योग्य हक्क समोर असतानाही तो मान्य करण्यात असतं. नंबर 10, वारसामध्ये फूट पाडून स्वतःचा फायदा घेणाऱ्याला ओळखा. वारसा हक्काच्या वेळी तू त्याच्यावर विश्वास ठेवू नकोस, तो तुझा हिस्सा घेणार नाही. तू माझ्यासोबत राहा, मी सगळं बघतो. अशा पद्धतीने एकाला दुसऱ्यापासून दूर करणं सुरू झालं तर सावध व्हा. कधी कधी 2 वारस एकत्र बसून स्पष्ट चर्चा करतील तर प्रश्न सहज सुटू शकतो, पण तिसरी व्यक्ती सतत दोघांमध्ये संशय निर्माण करत राहिली तर वाद वाढतो. त्यामुळे कोणी तुम्हाला इतर वारसापासून वेगळं करून स्वतःकडे निर्णयाचं नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करतं का ते पहा. शक्य असेल तर संबंधित व्यक्तीशी थेट संवाद साधा आणि गैरसमज वाढवण्यापूर्वी स्पष्टता आणा. नंबर 11, तुमचा हिस्सा सांगताना दुसऱ्यांचा हिस्सा लपवणारा माणूसही ओळखा. वारसा हक्क फक्त मला किती मिळणार हा प्रश्न नसतो, इतर संबंधित वारसाचा हक्क काय आहे या प्रश्नही तितकाच महत्त्वाचा असतो. एखादी व्यक्ती स्वतःचा हिस्सा मोठा दाखवण्यासाठी इतर वारसांची माहिती लपवत असेल, काही मालमत्ता चर्चेत आणत नसेल किंवा हे कुणाला सांगायचं नाही असं म्हणत असेल तर त्याकडे गांभीर्याने पहा. पारदर्शक वाटणीमध्ये माहिती लपवण्याची गरज नसते. सर्व संबंधित कागदपत्र आणि हक्क तपासूनच निर्णय घेणं चांगलं. नंबर 12, शेवटी मालमत्तेपेक्षा नातं मोठं आहे, पण नात्यासाठी अन्याय सहन करू नका. वारसा हक्काचा विषय आला की काही लोक म्हणतात जाऊ दे, नातं टिकू दे. नातं टिकवणं नक्कीच महत्त्वाचं आहे, पण अन्याय सहन करून, चुकीची कागदपत्र मान्य करून किंवा दबावाखाली हक्क सोडून नातं टिकवणं हा नेहमीच योग्य मार्ग नसतो. त्याचप्रमाणे आपल्या हक्कासाठी दुसऱ्यांचा हक्क हिरावून घेणंही योग्य नाही. योग्य मार्ग म्हणजे हक्क स्पष्ट करा, कागदपत्र तपासा, शांतपणे चर्चा करा आणि गरज पडल्यास कायदेशीर मार्गाने प्रश्न सोडवा. भांडण न करता हक्क मागता येतो आणि हक्क मागताना नात्याचा आदरही करता येतो. खरा माणूस तोच जो वारसा हक्काच्या वेळी माझं किती याबरोबर तुझं योग्य किती हाही प्रश्न विचारतो. नंबर 13, वाटणीची चर्चा तुमच्यापासून लपवली जात असेल तर कारण समजून घ्या. घरातील वारसामध्ये मालमत्तेबाबत चर्चा सुरू आहे आणि तुम्हाला जाणीवपूर्वक त्या चर्चेपासून दूर ठेवलं जात असेल तर शांतपणे माहिती घ्या. तुझी गरज नाही
आम्ही सगळं बघतो, नंतर तुला सांगू अशी उत्तरं वारंवार मिळत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. तुम्ही संबंधित वारस असाल तर तुमच्या हक्काची संबंधित माहिती समजून घेणं स्वाभाविक आहे. तुम्हाला माहितीपासून दूर ठेवणं, निर्णय घेण्याचा प्रयत्न होत आहे का हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र संशयावरून भांडण न करता संबंधित कागदपत्र आणि निर्णयांची अधिकृत माहिती तपासा. नंबर 14, तुमच्या अज्ञानाचा फायदा घेणाऱ्या व्यक्तीला ओळखा. मालमत्ता आणि वारसा हक्काचे विषय अनेकांना पूर्णपणे माहीत नसतात. याचा फायदा घेऊन कोणी कायद्यात असंच आहे, तुला काही हक्क नाही, फक्त माझी सही पुरेशी आहे, अशा गोष्टी सांगत असेल तर लगेच विश्वास ठेवू नका. कायदा प्रत्येक परिस्थितीत सारखा लागू होत नाही. मालमत्तेचा प्रकार, कुटुंबाची परिस्थिती, मृत्यूपत्र, आधीची वाटणी आणि इतर कायदेशीर बाबी यावर परिणाम अवलंबून असू शकतो. तुम्हाला कायदा माहीत नाही म्हणून तुमचा हक्क संपत नाही. योग्य माहिती मिळवण्यासाठी स्वतंत्र कायदेशीर सल्ला घेणं अधिक सुरक्षित आहे. नंबर 15, आधी सही कर, नंतर सगळं मिळेल असं सांगणाऱ्यापासून सावध राहा. वारसा हक्काच्या विषयात कोणताही दस्तऐवज न वाचता किंवा न समजता सही करणं टाळा. एखादी व्यक्ती किती जवळची असली तरी माझ्यावर विश्वास ठेव या एका वाक्यावर कायदेशीर कागदावर सही करणं योग्य नाही. दस्तऐवजाचा अर्थ समजून घ्या, त्यातील अटी वाचा आणि गरज असल्यास स्वतंत्र वकिलांचा सल्ला घ्या. खरंच तुमचा फायदा पाहणारा माणूस तुम्हाला कागद समजून घेण्यासाठी वेळ देईल. घाई करणारा माणूस मात्र प्रश्न निर्माण करू शकतो. नंबर 16, पैशाची गरज असताना तुमचा हिस्सा कमी किमतीत घेण्याचा प्रयत्न होत असेल तर विचार करा. कधीकधी एखाद्या वारसाला पैशाची तातडीची गरज असते आणि त्याच परिस्थितीचा फायदा घेऊन दुसरी व्यक्ती त्याचा हिस्सा खूप कमी किमतीत घेण्याचा प्रयत्न करू शकते. अशा वेळी भावनिक दबावात निर्णय घेऊ नका. मालमत्तेची वास्तविक किंमत, व्यवहारांचे कायदेशीर परिणाम आणि तुमच्या भविष्यातील हक्क याचा विचार करा. आजची पैशाची अडचण सोडवण्यासाठी घेतलेला घाईचा निर्णय उद्या मोठं नुकसान करू शकतो. त्यामुळे अशा व्यवहारात स्वतंत्र मूल्यांकन आणि कायदेशीर सल्ला घेणं शहाणपणाचं ठरतं. नंबर 17, घरातील वृद्ध व्यक्तीच्या इच्छेचा गैरफायदा घेतला जात असेल तर लक्ष द्या. वारसा हक्काचा प्रश्न असताना घरातील वृद्ध व्यक्ती, आजारी व्यक्ती किंवा निर्णय घेण्याच्या क्षमतेबाबत अडचण असलेल्या व्यक्तीवर दबाव आणून काही कागदावर सही करून घेण्याचा प्रयत्न होत असेल तर ही अत्यंत गंभीर बाब असू शकते. कोणाच्याही स्वच्छेवर दबाव आणणं योग्य नाही. अशा परिस्थितीत कागदपत्रांची वैधता आणि त्या व्यक्तीची निर्णय क्षमता याबाबत स्वतंत्र कायदेशीर सल्ला घेणं आवश्यक ठरू शकतं. नातं कोणतंही असो, एखाद्या कमजोर व्यक्तीच्या परिस्थितीचा फायदा घेणं हे आपलेपणाचं लक्षण नाही. नंबर 18, शेवटी व्यक्तींची खरी ओळख हिस्सा नव्हे तर न्याय मागताना दिसते. वारसा हक्काच्या वेळी कोण आपलं आणि कोण परक हे ओळखण्यासाठी एकच प्रश्न स्वतःला विचारा. समोरच्याचा योग्य हक्क माझ्या हक्का इतकाच महत्त्वाचा मानणारी व्यक्ती कोण आहे? जी व्यक्ती स्वतःचा हक्क मागते पण दुसऱ्याचा योग्य हक्क ही मान्य करते, पारदर्शकपणे कागदपत्र दाखवते आणि शांतपणे तोडगा काढण्याचा प्रयत्न करते, तिच्यावर विश्वास ठेवण्याचा अधिक आधार असतो. म्हणजे व्यक्ती सतत माहिती लपवते, फूट पाडते, दबाव आणते किंवा इतरांचा हक्क कमी करण्याचा प्रयत्न करते, तिच्याशी व्यवहार करताना अधिक सावध राहणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, वारसा हक्काच्या वेळी नाती तपासली जातात पण निर्णय भावना पाहून नाही तर तथ्य, कागदपत्र आणि कायदा पाहून घ्यायचे असतात. नातं जपा पण स्वतःचा हक्क ही जपा आणि स्वतःचा हक्क जपत असताना दुसऱ्यांच्या योग्य हक्कावर अन्याय होऊ देऊ नका. तुमच्यासोबत असं झालेलं आहे का? काही मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या नातेवाईकांकडे आणि चॅनलला लाईक, भरपूर व्हिडिओला लाईक नक्की करा.